कॅपराऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि सगळ्या मुलांच्या मनातला प्रश्न की कॅपराऊंड 1ची सीट घेऊन मी कितव्या कॅपराऊंडपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे कॅपराऊंड 1ची सीट घेऊन मला कॅपराऊंड 2, 3, 4 अटेंड करता येतो का, किंवा ती सीट सेफ आहे का, जर पुढच्या राऊंडला काही सीट नाही मिळत असेल तर या सीटला जाऊन आपल्याला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना ते आजच्या या व्हिडिओमध्ये दिले आहे. कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण का पूर्ण या कॅप ॲडमिशन प्रोसेसचे जे काही बेटरमेंटचे रूल्स आहेत ना ते मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहे आणि शक्य तेवढे सिम्पल म्हणजे सगळ्या सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण या कॅप ॲडमिशनचा कंटेंट असेल, स्पॉट ILSचा सुद्धा कंटेंट असेल या चॅनलवरती अपलोड होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलिके. खरं तर तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर फ्रीज आणि बेटरमेंट. फ्लोट वगैरे असे काही ऑप्शन्स आपल्या कॅप प्रोसेसमध्ये नसतात. फ्रीज म्हणजे काय, तर मला जे कॉलेज मिळालेलं आहे त्यानं मी सॅटिस्फाय आहे आणि मला तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे, मला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करायचं नाही, ते म्हणजे फ्रीज. आणि बेटरमेंट म्हणजे काय, मिळालेली कॉलेज मला हवं आहे परंतु त्याच्यापेक्षा मला बेटर कॉलेज अजून नेक्स्ट राऊंडला ट्राय करायचं आहे, यासाठी मी बेटरमेंट निवडतो. आणि ऑटो फ्रीज म्हणजे काय, जे काही CET सेलचे 1, 3, 6 रूल आहेत, म्हणजे पहिल्या ऑप्शनला पहिल्या नंबरचं कॉलेज, सेकंड कॅपला पहिले 3 ऑप्शन्स आणि थर्ड कॅपला पहिले 6 ऑप्शन, याच्यापैकी एखादी सीट तुम्हाला मिळाली तर ते ऑटो फ्रीज होणार, तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाता येत नाही, तुम्हाला तिथंच ॲडमिशन घ्यावं लागतं. हे काही सिंपल गोष्टी लक्षात ठेवा, कारण का मी व्हिडिओला येणाऱ्या वेळेमध्ये ना या सगळ्या गोष्टी अगेन अँड अगेन रिपीट करणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की समजा मी म्हणत असेल फ्रीज केलेलं आहे, तर फ्रीज म्हणजे काय, त्याला नेक्स्ट राऊंडला जायचं नाही, तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, सिंपल आहे प्रोसेस. आपण म्हणतो की खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवले, असं काही नाही. एकदा तुम्हाला मी सिंपल 2 फक्त रूल सांगणार आहे, ते 2 रूल लक्षात ठेवलेत ना तर बेटरमेंटचे बाकी नियमचा तुम्हाला विचार करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी अनाउन्समेंट, ज्या मुलांना आता कॅपराऊंड लवकर स्टार्ट होते त्यामुळे इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये अजून सुद्धा एनरोल करायचं आहे. आमचे रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत, त्यामुळे ज्यांना एनरोल करायचं नक्की एनरोल करा. तर पुन्हा तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये काय मिळतो, एक तर डाऊट सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून प्रोव्हाइड केला जातो, एक तर डाऊट सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून प्रोव्हाइड केला जातो. सेकंड आहे तुमची पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट आहे, तुमच्या प्रेफरन्सेसनुसार सिटी पर्सेंटाईल यानुसार वगैरे ती प्रोव्हाइड केली जाते. स्टेप बाय स्टेप गायडन्स म्हणजे पूर्ण या स्पॉट ॲडमिशन प्रोसेसपर्यंत तुम्हाला गाईड केलं जातं. त्यानंतर स्पॉट आणि ILS राऊंडबद्दल सुद्धा माहिती दिली जाते की कुठं काही जागा शिल्लक आहेत, कुठं तुम्ही अप्लाय केलं पाहिजे त्याबद्दल. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन म्हणजे ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर CGPA कोडिंग या रिगार्डिंग माहिती दिली. आता ज्या मुलांना अजून सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, नक्की एनरोल करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की आपला कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म. आता कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट जे आहे ते आपलं डिक्लेअर झालं आहे. कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर ना 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत, मी त्यांना प्रत्येक कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. पहिल्यांदा काय, ऑटो फ्रीज झालेले विद्यार्थी. ठीक आहे, ऑटो फ्रीज झालेले विद्यार्थी म्हणजे काय, ज्यांना पहिल्या नंबरचं ऑप्शनचंच कॉलेज मिळाले त्या मुलांना ऑटो फ्रीज झाले. मग त्या मुलांना काय करायचं आहे, त्यांना दुसऱ्या किंवा नेक्स्ट जे कॅप राऊंड्स आहेत त्यांमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. त्या मुलांनी सरळ आपलं जे काही कॉलेज अलाउड झालं आहे तिथं जाऊन 5 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करायचे आणि तिथं तुमची सीट कन्फर्म करायची. असे विद्यार्थी ज्यांचं ऑटो फ्रीज झाले ते स्पॉट आणि ILSला पार्टिसिपेट करू शकतात, मात्र त्यांना नेक्स्ट 2, 3 आणि 4 नंबरचे कॅपराऊंड्स आहेत तिथंच पार्टिसिपेट करता येत नाही. सेम तशाच पद्धतीचे सेकंड टाईपचे विद्यार्थी आहेत ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं आणि ज्यांनी फ्रीज हा ऑप्शन आपल्या लॉग इनमध्ये जाऊन निवडला आहे, अशा मुलांनी सुद्धा सेम करायचं आहे की त्यांना पुढच्या राऊंडमध्ये जाता येणार नाही. तुम्ही सरळ तुमचं जे काही कॉलेज मिळालं आहे तिथं जाऊन 5 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करा, तुम्ही स्पॉट आणि ILSला जाऊ शकता. हे होते पहिल्या कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांचं फ्रीज आणि ऑटो फ्रीज झाले, नेक्स्ट राऊंडला जाता येणार नाही, तुम्हाला तुमच्या कॅप कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, स्पॉट ILSला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता थर्ड प्रकारचे विद्यार्थी काय आहेत, तर कॅपराऊंड 1मधून अशा मुलांना एकही कॉलेज अलॉट झाले नाही, अशा पद्धतीचे विद्यार्थी. मग ज्यांना एकही कॉलेज अलॉट झाले नाही, काळजी करू नका, तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरू शकता. तुम्हाला लॉग इनमध्ये कुठल्याही स्टेप्स वगैरे करायची नाही, गरज नाही. तुम्ही डायरेक्टली आपलं तुमचा जो सेकंड कॅपचा फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता, ज्यांना एकही कॉलेज कॅपराऊंड 1मध्ये अलॉट झालं नाही. ठीक आहे, आणि अशा पद्धतीचे विद्यार्थी ज्यांना कॅपराऊंड 1मधून एक कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन निवडला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, बेटरमेंट निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या CETच्या लॉग इनमध्ये 4 ज्या स्टेप्स इनकम्प्लीट आहेत त्यांना कंप्लीट करायचे आहे, म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स, त्यानंतर फ्रीज बेटरमेंट निवडायचं, सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आणि जे काही ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर आहे ते डाउनलोड करायचं. ही पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे 5 ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2ला पार्टिसिपेट करू शकता, कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, कॅपराऊंड 2ला कोण विद्यार्थी पार्टिसिपेट आहेत, ज्यांना कॅपराऊंड 1मधून एकही कॉलेज
अलॉट झाले नाही ते विद्यार्थी आणि ज्यांनी बेटरमेंट केले ते विद्यार्थी कॅपराऊंड 2ला जाऊ शकतात. हा पहिला पॉईंट तरी तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. आता येतो नेक्स्ट प्रोसेसवरती की कॅपराऊंड 2चा आता समजा तुम्हाला कॅपराऊंड 2चा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलात. ठीक आहे. कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर परत कॅपराऊंड 2चा अलॉटमेंट येईल, पण त्याच्यामध्ये सुद्धा सेम 4 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत. समजा कॅपराऊंड 2चा अलॉटमेंट आल्यानंतर ज्या मुलांना ऑटो फ्रीज झाले, ऑटो फ्रीज म्हणजे काय, पहिले 3 ऑप्शन्स जे कॉलेजचे दिले होते त्याच्यामधून एखादं कॉलेज मिळालं झालं होतं तर त्यांचं ती कॉलेज सीट ऑटो फ्रीज झालं असेल, किंवा कॅपराऊंड 2मध्ये ज्यावेळी अलॉटमेंट झालं असेल त्यावेळी अलॉटमेंट झाल्यानंतर ज्या मुलांनी फ्रीज निवडले, ठीक आहे, फ्रीज ऑप्शन, आता परत तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन कॅपराऊंड 2 नंतर येणारच आहे. मग कॅपराऊंड 2मध्ये ज्या मुलांचं पहिल्यांदा ऑटो फ्रीज झाले पहिल्या 3 ऑप्शन्समधून, किंवा ज्या मुलांनी त्यांना वाटतंय की मला फ्रीज करायचं, मला कॅपराऊंड 3ला जायचं नाही म्हणून त्यांनी काय केलं, फ्रीज ऑप्शन निवडला, अशा मुलांनी, दोन्ही प्रकारच्या मुलांनी काय करायचं आहे, कॅपराऊंड त्यांनी डायरेक्टली कॅपराऊंड 2चं जे अलॉटमेंट झालेलं कॉलेज आहे तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं. ठीक आहे. परत एकदा सांगतो, कॅपराऊंड 2मधून जे मुलं फ्रीज ऑप्शन निवडणार आहेत किंवा ऑटो फ्रीज होणार आहेत त्या मुलांना डायरेक्टली जे कॅपराऊंडमधून मिळालेलं कॉलेज आहे तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. इन केस जर तुम्हाला म्हणजे स्पॉट ILSला पार्टिसिपेट करायचं असेल तर करू शकता. अगेन कॅपराऊंड 2मध्ये आता परत 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना एकही कॉलेज अलॉट होणार नाही कॅपराऊंड 2मधून. ठीक आहे. मग असे विद्यार्थी काय करू शकतात, तुम्ही अगेन कॅपराऊंड 3चा फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणखीन कॅपराऊंड 2मध्ये कॉलेजचं अलॉटमेंट झाले आणि ते बेटरमेंट निवडले. ठीक आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 2मधून अगेन बेटरमेंट निवडले. सेम तुम्हाला परत सेल्फ व्हेरिफिकेशन, परत 1,000 रुपये जी सीट एक्सेप्टन्स पे ते एकदाच पे करावी लागते, परत पे करावी लागत नाही. तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन वगैरे काही करावं लागत नाही. तुम्ही डायरेक्टली बेटरमेंटचा ऑप्शन करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. आता थोडं कन्फ्युजिंग आहे, मी थोडं एका टेबलच्याद्वारे तुम्हाला ते समजावून सांगतो की कोण कोण पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे कॅपराऊंड 3ला तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ज्या मुलांना कॅपराऊंड 2मधून एकही कॉलेज अलॉट झालं नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केले ते सगळे कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे. मी आता ही सिम्पली एका टेबलद्वारे एक्सप्लेन करतो. समजा मी सिच्युएशन कन्सिडर करतो, हा कॅपराऊंड 1 आहे माझा, हा कॅपराऊंड 2 आहे आणि हा कॅपराऊंड 3 आहे. आता कॅपराऊंड 3ला कोण कोण जाऊ शकतं त्याबद्दल सांगतो. ठीक आहे. एक म्हणजे काय, हे तरी समजले की ज्या मुलांना कॉलेज अलॉट नाही झाले किंवा ज्यांनी बेटरमेंट केले ते कॅपराऊंड 3ला जाऊ शकतात. मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड 1मध्ये सीट अलॉट झाली, कॅपराऊंड 2ला एकही नवीन सीट अलॉट झाली नाही, मग त्याच्यासमोर 2 ऑप्शन्स होते. एक तर त्यांना कॅपराऊंड 1ची त्याची सीट आहे ती सेफ आहे, ठीक आहे, ती सीट घेऊन तो कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकतो. किंवा जर वाटलं की नाही मला कॅपराऊंड 1च्या सीट मला जाऊन ॲडमिशन घ्यायचं तर तो फ्रीज करेल आणि कॅपराऊंड 1च्या सीटला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. ही पहिली सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन काय, कॅपराऊंड 1ला एखादी सीट मिळाली, कॅपराऊंड 2ला दुसरी बेटरमेंट झालं आणि त्याला दुसरी सीट मिळाली, तर त्याची कॅपराऊंड 1ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे. त्याला विचारत बसत नाहीत की ही सीट हवी की ती सीट हवी. कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली आहे. आत्ता त्याच्याकडे कॅपराऊंड 2ची सीट आहे, ती सीट घेऊन तो परत बेटरमेंट करू शकतो आणि कॅपराऊंड 3ला जाऊ शकतो, किंवा तिथं वाटलं त्याला फ्रीज करायचं तर तिथं जाऊन तो ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. ही दुसरी सिच्युएशन. आता तिसरी सिच्युएशन काय, कॅपराऊंड 1ला एकही सीट अलॉट नाही झाली होती, कॅपराऊंड 2ला फर्स्ट अलॉटमेंट झालं, पहिल्यांदा सीट अलॉट झाली, तर असे विद्यार्थी अगेन बेटरमेंट करतील, 1,000 रुपये सीट एक्सेप्टन्स फी पे करतील आणि तुम्हाला कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करतील. ठीक आहे. चौथी केस सांगतो, कॅपराऊंड 1ला एकही सीट अलॉट नाही झाली होती, कॅपराऊंड 2ला सुद्धा अलॉट नाही झाली होती, कॅपराऊंड 3ला ती इलिजिबल आहेत, कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरू शकतो. रूल एक मी सिम्पल सांगितलं होतं, जसे मी 2 रूल सांगितले होते. सपोज हा माझा हात असेल तर या हातावरती ॲट अ टाईम फक्त एकच कॉलेज असणार आहे. ठीक आहे. परत एकदा सांगतो, माझ्या हातामध्ये ॲट अ टाईम फक्त एकच कॉलेज असणार आहे. ठीक आहे. हा पहिला रूल. मग कसं असणार आहे, समजा या हातावरती एखादं कॉलेज मला मिळालेलं आहे आणि पुढच्या राऊंडला मला दुसरं कॉलेज मिळाले, मग जे माझं पहिलं कॉलेज होतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि जे दुसरं कॉलेज होतं ते येणार माझ्याकडे. ठीक आहे. म्हणजे परत एकदा सांगतो की माझ्या हातावरती एखादी सीट ऑलरेडी होती, परत मला दुसऱ्या कॅपराऊंडला एखादी नवीन सीट मिळाली तर माझी पहिली सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. ते विचारत बसत नाहीत की पहिली हवी की दुसरी हवी, ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार पहिली सीट आणि दुसरी सीट माझ्याकडे सिक्युअर आहे. समजा मला नेक्स्ट राऊंडला एकही सीट मिळाली नाही तर काय होतं, माझी जी पहिली प्रिव्हियस सीट होती ती माझ्याकडे सेफ आहे. ठीक आहे. हे 2 रूल्स लक्षात ठेवा.
ॲट अ टाईम तुमच्याकडे एकच कॉलेज राहणार आहे. जर पुढच्या राऊंडला जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं, मागचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि नवीन कॉलेज मिळाले ते राहणार. समजा पुढच्या राऊंडला एकही कॉलेज मिळालं नाही तर लेटेस्ट जी कॅप राऊंडची अलॉटमेंट होती ती तुमच्याकडे राहणार. ठीक आहे, हे होतं कॅप राऊंड 2 नंतरच्या अलॉटमेंटचे बेटरमेंटचे नियम. आता येतो कॅप राऊंड 3चं बेटरमेंटचे रिल काय आहे. तर सेम कॅप राऊंड 3ला सुद्धा काय होणार आहे, जी मुलांनी कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरला होता, ज्यांनी बेटरमेंट आणि जे नो अलॉटेड कॉलेज होते कॅप राऊंड 2चे ते कॅप राऊंड 3ला आले, त्यांनी फॉर्म भरला. अगेन 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत. पहिले असणारे ऑटो फ्रीज, म्हणजे पहिल्या 6 ऑप्शन्सपैकी एखादं कॉलेज त्यांना मिळालं असेल ते त्यांना काय करायचं आहे, डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ते स्पॉटला ILSला जाऊ शकतात, परंतु कॅप राऊंड 4ला जाऊ शकत नाहीत. ठीक आहे. दुसरं, कॅप राऊंड 3चे अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर परत ज्या कॉलेज विद्यार्थ्यांनी फ्रीज निवडतात, फ्रीज निवडल्यानंतर सुद्धा सेम आहे, तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकत नाही. जे काही तुमचं कॅप राऊंड 3चं जे कॉलेज होतं तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. अगेन कॅप राऊंड 3ला सुद्धा 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत, ज्यांना कुठलेच कॉलेज अलॉट होणार नाही किंवा त्यांना बेटरमेंट होऊन कॉलेज अलॉट होणार आहे. जर ज्यांना कुठलेच कॉलेज अलॉट नाही तर ते कॅप राऊंड 4ला फॉर्म भरू शकतात, किंवा ज्या मुलांना बेटरमेंट झालं आहे आणि त्यांना वाटतं नाही मला कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करायचं आहे तर ते काय करू शकतात, परत बेटरमेंट करू शकतात आणि कॅप राऊंड 4ला जाऊ शकतात. ठीक आहे. आता हाच मी परत एकदा चार्ट्सद्वारे एक्सप्लेन करतो. सपोज हा कॅप राऊंड माझा 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. ठीक आहे. मग 4ला कॅप राऊंड 4ला कोण कोण पार्टिसिपेट आहे, एखादा विद्यार्थी त्याला कॅप राऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती. ठीक आहे, त्यानं बेटरमेंट केली, तो पुढं आला. कॅप राऊंड 2ला नवीन सीट मिळाली होती. नवीन सीट मिळाल्यामुळे कॅप राऊंड 1ची सीट आहे ऑटोमॅटिकली त्याची कॅन्सल झाली. परत त्यानं कॅप राऊंड 2 नंतर बेटरमेंट केली, कॅप राऊंड 3ला आला. कॅप राऊंड 3ला त्याला नवीन सीट मिळाली. कॅप राऊंड 3ला नवीन सीट मिळाल्यामुळे प्रिव्हियस सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली. त्यामुळे आत्ता त्याच्याकडे जी रिसेंट सीट आहे ती कॅप राऊंड 3ची आहे. ती सीट घेऊन तो परत बेटरमेंट करून कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकतो. ठीक आहे. इन केस त्याला कॅप राऊंड 4ला काहीच नाही मिळालं तर कॅप राऊंड 3ची जी सीट आहे ती त्याची सिक्युअर आहे, तिथं जाऊन तो ॲडमिशन घेऊ शकतो. ही केस नंबर 1. ठीक आहे. केस नंबर 2 सांगतो. एखादा विद्यार्थी आहे ज्याला कॅप राऊंड 1मध्ये एखादी सीट मिळाली होती, बेटरमेंट केलं, त्यानं कॅप राऊंड 2ला आला. कॅप राऊंड 2ला परत त्यानं कॅप राऊंड 2ला आला, त्यानंतर परत त्याला सीट कॅप राऊंड 2ला आला, त्याला नवीन सीट मिळाली होती. परत त्याची कॅप राऊंड 2ला नवीन सीट मिळाल्यामुळे कॅप राऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली. मग त्यानं काय केलं, परत बेटरमेंट केलं आणि कॅप राऊंड 3ला आला. कॅप राऊंड 3ला त्याला एकही सीट मिळाली नाही, तर त्याची कॅप राऊंड 2ची जी रिसेंट अलॉटमेंटची जी सीट आहे ती सिक्युअर आहे. तो घेऊन तो परत अगेन कॅप राऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकतो. इन केस कॅप राऊंड 4ला त्याला एकही सीट मिळाली नाही तर तो कॅप राऊंड 2ची जी सीट होती तिथं जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो, किंवा कॅप राऊंड 4ला जर नवीन सीट मिळाली होती तर त्याची मागची सीट कॅन्सल होणार. ही होती केस नंबर 2. केस नंबर 3 काय, समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1ला एखादी सीट मिळाली. कॅप राऊंड त्यानं काय केलं, बेटरमेंट केली, कॅप राऊंड 2ला गेला. कॅप राऊंड 2ला एकही सीट मिळाली नाही. त्याला वाटलं नाही मला अजून कॅप राऊंड 3ला जायचं आहे, तर तो काय केला, त्यानं परत बेटरमेंट केला, कॅप राऊंड 3ला गेला. ठीक आहे. अगेन कॅप राऊंड 3ला त्याला एकही सीट मिळाली नाही, तर त्याच्याकडे कॅप राऊंड 1ची जी मागची सीट होती ती त्याची सिक्युअर आहे. तो कॅप राऊंड 4ला ती सीट घेऊन पार्टिसिपेट करू शकतो. इन केस कॅप राऊंड 4ला एकही सीट मिळाली नाही तर तो कॅप राऊंड 1च्या सीटला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट केस जी आहे ती एक्सप्लेन करतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1ला सुद्धा एकही सीट मिळाली नाही, कॅप राऊंड 2ला सुद्धा मिळाली नाही, कॅप राऊंड 3ला सुद्धा मिळाली नाही, तो अगेन कॅप राऊंड 4चा फॉर्म भरू शकतो. तो बेटरमेंट वगैरे काय करावं लागते, डायरेक्टली त्याला कॅप राऊंड 4चा फॉर्म भरता होतो. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. जर अगेन तुम्हाला समजलं नसेल तर परत व्हिडिओ बघा. सिम्पली मी शक्य तेवढं जास्तीत जास्त इझी वेने एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आता परत येतो कॅप राऊंड 4ची सिच्युएशन. कॅप राऊंड 4ला सुद्धा तो ज्या मुलांनी बेटरमेंट केलं होतं त्यांनी, ज्यांना अलॉट नाही झाले त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला. कॅप राऊंड 4 हा आपला फायनल राऊंड आहे. यानंतर आपल्याला काही बेटरमेंटचे वगैरे ऑप्शन्स नाही आहेत. मग अशा केसमध्ये तुम्हाला जे काही कॉलेज आहे कॅप राऊंड 4ला मिळालं आहे किंवा जे मागचं रिसेंट कॉलेज आहे ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे आणि तिथंच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार. म्हणजेच काय, कॅप राऊंड 4 नंतर पुढचे राऊंड्सच नाही आहेत. त्यामुळे जे काही कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे कॅप राऊंड 4मधून किंवा ते तुमचं फायनल असणार आहे, किंवा कॅप राऊंड 4मधून काहीच नाही मिळालं तर मागच्या कॉलेजची रिसेंट अलॉटमेंट जी काही असेल कॅप राऊंड 3ची किंवा 2ची किंवा 1ची जी काही रिसेंट अलॉटमेंट्स आहे ते तुमचं फायनल कॉलेज असणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. आणि तुम्हाला अगेन जर तुम्ही फर्स्ट टाईम अलॉटमेंट झालं असेल सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, ओके, आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. हे होतं कॅप राऊंड 4साठी. ठीक आहे. अगेन आता याला सुद्धा मी काय केलं सिम्पली एक्सप्लेन करतो की सपोज हा माझा कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 आहे. एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1ला एखादी सीट मिळाली. ठीक आहे. बेटरमेंट केला, तो विद्यार्थी कॅप राऊंड 2ला आला. कॅप राऊंड 2ला सुद्धा नवीन सीट मिळाली. नवीन सीट मिळाल्यामुळे कॅप राऊंड 1ची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली. कॅप राऊंड 2ची त्याच्याकडे सीट आहे. त्यानं परत बेटरमेंट केला, कॅप राऊंड 3ला आला. कॅप राऊंड 3ला परत बेटरमेंट झाली. कॅप राऊंड 3ला बेटरमेंट झाली, मागची सीट होती कॅप राऊंड 2ची कॅन्सल झाली. परत तो कॅप राऊंड 4ला आला. कॅप राऊंड 4ला सुद्धा त्याला बेटरमेंट झाली. कॅप राऊंड 4ला नवीन बेटरमेंट झाल्यामुळे कॅप राऊंड 3ची सीट त्याची कॅन्सल झाली. आत्ता त्याच्याकडे कॅप राऊंड 4ची सीट आहे. कॅप राऊंड 4च्या सीटवरती त्याला ॲडमिशन जाऊन कन्फर्म करायचं.
ठीक आहे, हे होतं पहिल्या प्रकारची केस. दुसऱ्या प्रकारची केस काय, सपोज कॅपराऊंड 1ला त्याला एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळाली, ठीक आहे, बेटरमेंट केला, त्यानं काय केलं, कॅपराऊंड 2ला तो आला, परत त्याला कॅपराऊंड 2ला बेटरमेंट मिळाली, नवीन सीट मिळाली, कॅपराऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली. परत त्याने कॅपराऊंड 2मधून बेटरमेंट केली, तो कॅपराऊंड 3ला आला, कॅपराऊंड 3ला त्यानं बेटरमेंट केली, त्याला काय झालं, नवीन सीट मिळाली, कॅपराऊंड 2ची सीट कॅन्सल झाली. परत त्याने कॅपराऊंड 3 नंतर बेटरमेंट केली, कॅप 4ला आला, कॅप 4ला एकही सीट मिळाली नाही. मग कॅपराऊंड 4ला एकही सीट न मिळाल्यामुळे त्याची जी प्रिव्हियस सीट होती कॅपराऊंड 2ची ती त्याच्याकडे राहिली आणि त्यानं तिथं जाऊन ॲडमिशन तो घेऊ शकतो किंवा त्याला तिथंच जाऊन ॲडमिशन घेऊन जाईल. म्हणजे कॅप 3च्या सीटमध्ये त्याला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागलं. ठीक आहे, नेक्स्ट सिच्युएशन, कॅपराऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती, कॅपराऊंड 2ला बेटरमेंट केला, कॅपराऊंड 2ला आला, कॅपराऊंड 2ला नवीन सीट मिळाली होती, कॅपराऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली, कॅपराऊंड 3ला आला, कॅपराऊंड 3ला एकही सीट मिळाली नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे कॅपराऊंड 2ची सीट त्याची सिक्युअर आहे. परत त्यानं बेटरमेंट केला, कॅप 4ला आला, कॅप 4ला सुद्धा एकही सीट मिळाली नाही, कॅपराऊंड 2ची सीट त्याची सिक्युअर आहे, त्याला कॅपराऊंड 2मध्ये जाऊन तो ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे, अगेन कॅपराऊंड 1ला त्याला एक सीट मिळाली होती, त्यानं बेटरमेंट केलं, कॅपराऊंड 2, 3, 4ला एकही सीट मिळाली नाही आहे, तर त्याची कॅपराऊंड 1ची सीट सिक्युअर आहे, तो तिथं कॅपराऊंड 1च्या सीटमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. एवढं सिम्पली लक्षात ठेवा की दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे काय, ज्यावेळी तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळतं, कॅपराऊंड कुठल्याही कॅपराऊंडला, कॅपराऊंड 1, 2, 3, 4, त्यावेळी तुमचं जे मागचं जे प्रिव्हियस कॉलेज असतं अलॉटमेंट झालेलं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि नवीन कॉलेज तुमच्याकडे राहणार. ही पहिला मुद्दा. दुसरा आहे, कॅपराऊंडमध्ये जर नवीन कॉलेज मिळालं नाही आहे किंवा कुठलंच अलॉटमेंट नाही झाले, तर मागची जी सीट आहे रिसेंट कॅपराऊंड म्हणतोय, असं नाही की समजा एखादा विद्यार्थी कॅपराऊंड 3ला ना त्याला अलॉटमेंट नाही झाले आणि कॅपराऊंड 2 आणि 1ला झालं होतं, तर त्याची सिक्युअर सीट कुठली आहे, कॅपराऊंड 2ची जी सिक्युअर आहे म्हणजे रिसेंट कॅपराऊंडची ती सीट सिक्युअर आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर बाकी या ज्या केसेस ज्या आहेत तुम्हाला सगळ्या समजवलेल्या त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला जास्त वेळ लागेल किंवा समजून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, तर ज्या मुलांना आय होप मी जेवढं शक्य असेल ना, कारण का हे एक्सप्लेन करणं ना खरंच खूप मी इव्हन हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याआधी 2 वेळा तयारी केली की कसं तुम्हाला एक्सप्लेन करायचं वगैरे यासाठी. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना तो समजावे हे बेटरमेंट यासाठी मी प्रयत्न केला. ठीक आहे, त्यामुळे आय होप या गोष्टी समजल्या असेल. अगेन शेवटी ज्या मुलांना इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग याच्यामध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे काही डाऊट्स असेल ते सुद्धा कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.